नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 85 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. त्या रात्री घरी जेवण झालं, आवरावर झाली आणि मग प्रीती आणि नीता दोघीही मोबाईलमध्ये गुंतून बसल्या होत्या. नीता तिची वेब सिरीज पाहत होती, तर प्रीती फक्त स्क्रीनकडे पाहत होती. पण तिचं मन मात्र दुसरीकडेच अडकलेलं होतं. सतीशला एकदा थँक्यू म्हणायला हवं, असा विचार अचानक तिच्या मनात आला. तेव्हा ती नीताकडे वळून म्हणाली, नीता, माझं डोकं थोडंसं जड झालंय, तर मी जरा टेरेसवर जाऊन फिरून येते. नीता स्क्रीनवरून नजरही न हटवता म्हणाली, मी पण आले असते, पण मी वेब सिरीज बघत आहे. तर प्रीती तू जा. प्रीती हसली, मोबाईल हातात घेतला आणि ती टेरेसवर आली. थोडं चालत राहिली, हवेचा गार स्पर्श जाणवू लागला आणि मग तिने सतीशला फोन केला. तिकडे सतीश यावेळी प्रीतीचा फोन का आला असेल म्हणून थोडा चकित झाला होता. पण तो लगेच फोन उचलतो. हॅलो प्रीती. सतीश थँक्यू असं प्रीती लगेच म्हणते. थँक्यू कशासाठी? सतीश म्हणाला. प्रीती थोडीशी हसत म्हणाली, आज रोहनशी तू काहीच वाद केला नाहीस ना, त्याच्यासाठी. सतीश हसला. असं होय, त्याच्यासाठी थँक्यू. हो, खरं सांगायचं तर मी खूप घाबरले होते. मला वाटलं तू काहीतरी सगळ्यांसमोर बोलशील, पण तू शांत राहिलास, रागावर कंट्रोल ठेवलास, ते बघून मला खूप बरं वाटलं. सतीश सहज म्हणाला, मी काय बोलणार होतो? माझ्या आधी तूच इतकं काही बोलून टाकलं होतंस त्याला, की माझ्या बोलण्याची काही गरजच उरली नव्हती. हे ऐकताच प्रीती हसली. असं होय, म्हणजे मी बोलले म्हणून तू गप्प बसलास? अगदी तसंच, सतीश हसत म्हणाला. चालेल, मग उद्या कॉलेजमध्ये भेटूया, असं म्हणत प्रीतीने फोन ठेवला. कॉलेजमध्ये ट्रेडिशनल डेला आता फक्त 2च दिवस उरले होते. त्यामुळे कॉलेजचं संपूर्ण वातावरणच बदलून गेलं होतं. कॉरिडॉरमध्ये, कॅन्टीनमध्ये, क्लासरूममध्ये सगळीकडे एकच चर्चा सुरू होती, ट्रेडिशनल डेची. लेक्चर सुरू असायचं खरं, पण सगळ्यांचं लक्ष मात्र पुस्तकांपेक्षा कपड्यांवर, स्टेप्सवर आणि तयारीवरच जास्त होतं. कुठेतरी कोपऱ्यात एखादा ग्रुप शेवटची रिहर्सल करत होता, तर कोणी मोबाईलवर गाणी लावून ताल पकडण्याचा प्रयत्न करत होतं. एकूणच सगळेजण आपापल्या तयारीत गुंतले होते. सतीश आणि प्रीतीचा ग्रुपही त्याला अपवाद नव्हता. कोणी डान्सच्या स्टेप्सवर चर्चा करत होतं, कोणी एंट्री कशी असावी यावर, तर कोणी थेट म्हणत होतं, जे होईल ते होईल, पण आपला ग्रुप वेगळाच दिसायला हवा. आजचा दिवस नेहमीसारखाच असला तरी आज सगळ्यांचं लक्ष अभ्यासाकडे कमी आणि संध्याकाळच्या प्लॅनकडे जास्त होतं. आजचा दिवस त्यांच्यासाठी खास होता, कारण आज फक्त खरेदी नव्हे, तर लग्नाच्या ड्राम्यासाठी स्वप्नातले कपडे निवडायचे होते. कॉलेज संपताच कुणीही वेळ न लावता सगळे एकत्र बाहेर पडले. हसत बोलत एकमेकांची थट्टा करत ते थेट शहरातल्या मोठ्या ब्रायडल शोरूमकडे निघाले. ब्रायडल शोरूममध्ये पाऊल टाकता सगळ्यांच्या नजरा चमकल्या. ब्रायडल सेक्शनमध्ये रांगेत लावलेले चमचमणारे लेहंगे, जड वर्क असलेल्या शेरवानी आणि सायडरसाठी ठेवलेले हलके स्टायलिश लेहंगा आणि वनपीस, लाईट्सच्या उजेडात ते सगळे कपडे चमकत होते. हे सगळं पाहून सगळ्यांना खऱ्या लग्नाचीच फील येत होती. सगळे शॉपिंग सुरू करण्याआधी सोनाली सगळ्यांना आठवण करून देत म्हणते, हे ऐका, सगळ्यांनी आपापल्या बजेटनुसार कपड्यांची खरेदी करा. ती थोडी थांबते, सगळ्यांकडे पाहत हसतच पुढे म्हणते, नाहीतर आता तुम्ही शॉपिंग कराल आणि नंतर माझ्या नावाने ओरडाल. सोनाली असं म्हणता सगळेजण हसू लागले. तेव्हा कार्तिक लगेचच खोडकरपणे म्हणतो, हो अगदी बरोबर सोनाली. इतकं खरंखुरं लग्न दाखवायला गेलो तर खऱ्या लग्नाआधीच आपण सगळे कंगाल होऊन जाऊ. तेव्हा तर सगळेच मोठ्याने हसू लागले. तेव्हा सगळ्या मुली म्हणाल्या, चल मनाली, आधी तुझ्यासाठी लेहंगा बघूया. मनाली हळूहळू पुढे जात प्रत्येक लेहंगा नीट पाहत होती. कधी लाल रंगाकडे पाहते, कधी मरून, तर कधी हिरवा लेहंगा ती पाहत होती. सोनाली एक लेहंगा तिला दाखवत म्हणते, मनाली, हा रेड कलर बघ ना, लग्नासाठी एकदम क्लासिक आहे. केतकी दुसरा लेहंगा पुढे करते, हा मरून कलरचा लेहंगा बघ ना, खूप रॉयल दिसतोय. तर नीता हसत म्हणत असते, हिरव्या रंगात नवरी खूप छान दिसते. मनाली प्रत्येक लेहंगा हातात घेते, वर्क पाहते, दुपट्टा हातावर धरते. कधी आरशात बघते, कधी डोकं हलवते. सगळे लेहंगे छान आहेत, पण काहीतरी क्लिक होत नाहीये, असं ती प्रामाणिकपणे म्हणते. थोड्या वेळानंतर तिची नजर एका वेगळ्याच लेहंग्यावर जाते. तो गोल्डन रंगाचा ब्रायडल लेहंगा होता. अतिशय नाजूक पण उठावदार वर्क, सौम्य चमक आणि दिसायला खूपच एलिगेंट असा तो लेहंगा होता. मनाली तो लेहंगा ट्राय करून बाहेर येते, तेव्हा क्षणभर सगळे गप्प होतात आणि मग सगळेच म्हणतात, हो मनाली, हा लेहंगा तुझ्यावर खूपच उठून दिसतोय, खूप छान दिसत आहेस तू. तेव्हा मनाली ही आरशात बघते, तर तिलाही तो लेहंगा आवडतो.
आणि ती म्हणते ठीक आहे मग मी हाच लेहंगा घेते. तेव्हा सतीश लगेच म्हणतो चालेल मग मी ही गोल्डन कलरची शेरवानी घेतो. मनालीचा गोल्डन लेहंगा फायनल झाल्यावर सतीश आणि कार्तिक शेरवानी पाहण्यासाठी गेले. तो काही शेरवानी हातात घेतो, वर्क पाहतो, आरशात धरून बघत असतो. तेवढ्या त्याची नजर एका गोल्डन टोन मध्ये आयव्हरी बेस असलेल्या शेरवानीवर जाते. ती शेरवानी पाहता सतीश थोडा थांबतो. ही बघ कार्तिक, तो हळूच म्हणतो. ही काहीतरी वेगळी वाटते. कार्तिकी नीट पाहतो आणि म्हणतो ट्राय करून बघ सतीश, हीच परफेक्ट वाटते. सतीश ती शेरवानी ट्राय करण्यासाठी आत जातो. क्षणभराने तो बाहेर येतो. कार्तिक त्याला वरपासून खालपर्यंत पाहतो आणि जोरात शिट्टी वाजवतो. वा रे वा, नवरा मुलगा एकदम रेडी आहे. तेव्हा तो उत्साहात सगळ्यांना हाक मारतो, ए मुलींनो इकडे या, जरा बघा सतीश कसा दिसतोय. सगळ्या मुली त्यांच्या जवळ येतात. तेव्हा सोनाली लगेच म्हणते, अरे वा, नवरा मुलगा एकदम हँडसम दिसतोय. त्या गर्दीत प्रीती ही शांतपणे सतीशकडे पाहत असते. त्या शेरवानीत तो खरंच खूपच देखणा दिसत असतो. सतीश सगळ्यांकडे पाहून विचारतो, कशी दिसते शेरवानी? तेव्हा सगळ्या मुली एक सुरात म्हणतात, खूप छान दिसते सतीश. तो पुढे प्रीतीकडे पाहून डोळा मारतो आणि विचारतो, प्रीती तू सांग ना. प्रीती थोडी गोंधळून पण हसत म्हणते, हो ही शेरवानी खूप छान दिसते तुझ्यावर. प्रीतीच्या त्या एका वाक्याने सतीचा चेहरा अजून खुलतो. नवरा नवरीचे कपडे फायनल झाल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू होतं. तेव्हा सगळ्या सायडर्स आपल्यासाठी कपडे बघत होत्या. कार्तिक आता स्वतःसाठी कपडे पाहत होता. कधी कुर्ता जॅकेट, कधी हलकी शेरवानी. तेव्हा कार्तिक प्रत्येक वेळी आरशात पाहून काहीतरी विनोद करत होता. तेव्हा सतीश मात्र फक्त हसत मान डोलावत होता. दुसऱ्या बाजूला मुलीही आपल्यासाठी लेहंगा बघत होत्या. हसत बोलत एकमेकांना दाखवत शॉपिंगची खरी मजा सुरू होती. तेवढ्यात प्रीती एक लेहंगा ट्राय करून बाहेर येते. पिंक आणि पीच कलरचा तो लेहंगा तिच्यावर अप्रतिम दिसत होता. तिच्या व्यक्तिमत्वाला अगदी शोभणारा असा तो लेहंगा होता. तिला पाहता सगळ्या मुली म्हणतात, प्रीती हा लेहंगा तुझ्यावर खूपच छान दिसत आहे. नीताही कौतुकाने म्हणते, प्रीती खरंच तू किती गोड दिसत आहेस. तेव्हा प्रीती थोडी संकोचात हसते आणि सगळ्यांकडे पाहत विचारते, खरं सांगा हा लेहंगा छान आहे ना? ती बोलत असताना तिचं लक्ष न कळत पुढे जातं आणि तिला जाणवतं की सतीश तिथेच उभा आहे आणि तिला पाहत आहे. तो फक्त तिला पाहतच नाही तर त्या क्षणी त्याचं सगळं लक्ष तिच्यावर थांबलंय. ही नजर नेहमीसारखी नाही, त्यात कौतुक आहे, आपुलकी आहे आणि ही माझी आहे अशी शांत पण ठाम जाणीव आहे. तेव्हा सतीश काही बोलत नसतो. तो फक्त हलकेच हात उचलतो, अंगठा वर करतो आणि नजरेनेच म्हणतो, एक नंबर, खूप छान दिसत आहे, हाच लेहंगा घे. तो इशारा पाहताच प्रीती थोडी गोंधळते, लाजून हसते आणि नकळत केस कानामागे सरकवते. त्या क्षणी प्रीतीचं हृदय नकळत धडधडत असतं. ती स्वतःला सावरते, हलके श्वास घेते आणि पुन्हा त्या क्षणात परत येते. पण तिच्या मनात कुठेतरी नकळत एक नवं स्वप्न आकार घ्यायला लागलेलं असतं. ती काही बोलत नाही, पण तिच्या चेहऱ्यावरचं हसूच त्याच्यासाठी उत्तर असतं. कार्तिक ते दृश्य पाहतो आणि खोडकरपणे हसत म्हणतो, अरे सतीश, तुझी मॅडम इतकी सुंदर आहे की काही घातली तरी छानच दिसते. तेव्हा सतीश लगेच भानावर येतो आणि हसत म्हणतो, ए कार्तिक, नजर लावू नकोस रे माझ्या प्रीतीला. कार्तिक लगेच उत्तर देतो, वा वा, म्हणजे मी बघितलं तर नजर लागते आणि तू बघितलं तर प्रेम वाटतं होय. तेव्हा सतीशलाही हसू आवरत नाही आणि दोघे जोरात हसू लागतात. हसणं, गमती जमती आणि एकमेकांची थट्टा करत सगळ्यांनी मनसोक्त शॉपिंग केली होती. कपड्यांची शॉपिंग करून सगळे बाहेर आले. तेव्हा घड्याळाकडे पाहा सोनाली थोडीशी आश्चर्याने म्हणते, अरे बापरे, कपड्यांची शॉपिंग करता करता तर अक्षरशः रात्र झाली आहे. तेव्हा ती सगळ्या मुलींना म्हणते, आपल्याला अजून ज्वेलरीची शॉपिंग करायची होती, पण आता खूप उशीर झाला आहे. तर असं करूया, उद्या कॉलेज सुटल्यानंतरच पुन्हा येऊया. तेव्हाच निवांतपणे ज्वेलरीची शॉपिंग करूया. हो सोनाली, तसंच करूया. आणि तसंही आता जेवणाची वेळ झाली आहे. भूक पण लागले तर आपण सगळे आता जेवूनच घरी जाऊया, असं सगळेजण म्हणतात. तेव्हा ते सगळे मिळून एका रेस्टॉरंटमध्ये गेले. तिथे गेल्यानंतर सगळ्यांनी आपापली ऑर्डर दिली. ऑर्डर येईपर्यंत पुन्हा शॉपिंगचे किस्से निघाले. कोणाचा लेहंगा, कोणाची शेरवानी, कोणाचा गोंधळ, सगळं आठवून पुन्हा हसणं सुरू झालं. जेवण आलं तेव्हा सगळे थोडे थकलेले होते, तरी भूक मात्र तगडी लागलेली होती. कोणी पहिला घास घेताच म्हणालं, आज इतकं फिरलो की हे जेवण स्वर्गासारखं लागतंय. कार्तिक नेहमीप्रमाणे गप्प बसू शकला नाही. तो हसत म्हणाला, उद्या कॉलेज आहे हे विसरू नका.
नाहीतर उद्या कॉलेज सोडून हे कपडेच बघत बसाल. तेव्हा सगळ्या मुली हसतात आणि म्हणतात, होय रे कार्तिक, आम्हालाही माहीत आहे. जेवण संपेपर्यंत सगळ्यांचा थकवा जरा कमी झाला, पण अंगातली दमणूक स्पष्ट जाणवत होती. कोणी म्हणत होतं, आज इतकी शॉपिंग केली की आता काहीच करायची इच्छा नाही. तर कोणी हसत म्हणत होतं, घरी गेल्यावर थेट झोपायचं. बिल भरून बाहेर पडताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू होतं. दिवस संपला होता, पण त्या दिवसाने दिलेल्या आठवणी मात्र मनात जिवंत होत्या. सात जन्माची सतीश आणि प्रीती या स्टोरीचे आधीचे भाग तुम्ही ऐकले नसतील तर नक्की ऐका. आणि हा भाग आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.